देवा भाऊ है पीछे, देवा भाऊ भी है और देवा भी है. नाही, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा फलसफा जर आपण बघायला झाला तर जरांगे पाटील फार काळानंतर हसताना पाहिले गेले. समाजाच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे, खास करून ह्या ज्या 8 योजना सरकारनं देवेंद्र फडणवीसजी यांनी दिलेल्या आहेत मराठा समाजाला, त्याच्यामुळे तरुणांचं भवितव्य फुलणार आहे. ही एक मोठी मदत समाजाला गेल्या अनेक दशकांमध्ये झालेली नाहीये, ती सरकारनं केलेली आहे. ह्याचं सेलिब्रेशन केलं का नंतर घरी येऊन? नाही, सेलिब्रेशन नाही. बघा, असं आहे की अजून काही प्रोसेस चालू आहेत. काही गोष्टीचे नोटिफिकेशन्स निघत आहेत, काही नोटिफिकेशन्स उद्या निघतील. कलेक्टरेटला काही गोष्टी गेल्या आहेत, कॉल सेंटर्स आता चालू झाले. सेलिब्रेशन कधी करायचं? ज्या वेळेला आमच्या समाजाची लाखभर मुलं याचा फायदा घेतील. त्याच्यावर पण लक्ष राहणार आहे. याच्यावर 100% मी लक्ष ठेवणार आहे. मी माझं स्वतःचं एक बॅकअप ऑफिस तयार केलं आहे. बरं, काय होतं आहे, कुठल्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत. आता योगायोगाने विखे पाटील साहेबांची एक पॉलिटिकल लिगसी आहे. एक मराठा समाजातला उत्कृष्ट नेता, व्यावसायिक, समाजकारणामध्ये मोठं काम करणारा, सहकार क्षेत्रातलं मोठं नाव, आणि ते या समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष. त्यामुळे त्यांनी देखील कॉल सेंटर केलं आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी ते हाताळलं आहे. तर त्यांच्या कार्यालयातून काही माहिती घेतो आणि जनरल GADमधनं काही माहिती घेत असतो, कलेक्टरेटमधनं माहिती घेत असतो. एक देवाच्या कृपेने चांगलं आहे की प्रसाद लाडांनी फोन केला की अधिकारी माहिती देतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीला जर फॉलोअप नाही केला ना तर परत कुठेतरी उद्रेक होईल. आणि आपल्याला जर वाटलं की आता इथे साप आहे तर तो साप ठेचला पाहिजे. तो साप पुन्हा फणा काढून उभा राहायच्या आधी त्याला ठेचला पाहिजे. आणि समाजाला नुकसान न होता जिथे जिथे कम्युनिकेशन आहे, जरांगे पाटलांचे काही विश्वासातल्या लोकांशी चर्चा करणं, सातत्याने बोलत राहणं. आणि मी तर तुला सांगतो, सेलिब्रेशन म्हणून नाही, पण मला जर शक्य झालं तर महिन्यातून एकदा त्यांची जी समिती आहे किंवा त्यांच्या जी विश्वासातली लोक आहेत यांच्याशी चर्चा करायला मी निश्चित जाईन. आणि गेलो तर त्यांना भेटायला देखील मला आवडेल. कारण मी परत तुला सांगतो तुझ्या चॅनलच्या माध्यमातून की चर्चा हा सगळ्यात मोठा उपाय आहे. चर्चेतून मार्ग निघतो आणि त्याच्यातून उद्दिष्ट साध्य होते. ते उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला जे करावं लागेल ते करायचे. ते उद्दिष्ट साध्य होत असताना ज्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे त्या नेतृत्वाला त्याचा नेतृत्वाचा केलेल्या कामाचं त्याला फलित मिळालं पाहिजे, त्याचा वाहवा झाला पाहिजे. आणि जो करतो आहे समाजासाठी, संघर्ष योद्धा म्हणून जो लढतो आहे, त्याच्या संघर्षाला देखील आयुष्यात जेव्हा कधी पुढच्या पिढ्या आठवण करतील तेव्हा त्यांनी देखील काढलं पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या संघर्षामुळे आम्हाला मिळालं, सकल मराठा क्रांती मोर्चामुळे आम्हाला मिळालं, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आम्हाला दिलं, एकनाथ शिंदे. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं तर सर्वाधिक दिलेलं, 16% आरक्षण दिलं. ते कोर्टामध्ये अडकलं म्हणून ते 10%वर आलं. नाहीतर 16% सर्वाधिक आरक्षण होतं. म्हणजे मला असं वाटत नाही की कुठल्या इतर मुख्यमंत्र्यांना कधी या गोष्टीचा विचार केला. मगाशी जसं म्हटलं तसं ना की त्यांना विचारणार कोण? उद्धव ठाकरेंना कधीतरी कोणीतरी विचारलं पाहिजे. माझ्या तर माहितीप्रमाणे ते आरक्षण बिरक्षण हा विषयच मानत नाहीत. आणि आरक्षण काय असतं हेही त्यांना तुम्ही जर कदाचित विचारलं तर ते म्हणतील मला माहीत नाही. त्याच्यामुळे त्यांचं सरकार जे चालवत होते त्यांना हे विचारलं पाहिजे, 3 वर्षात तुम्ही का नाही केलं? नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघाले होते. हा क्रेडिटचा गेम नाहीये. याच्यामध्ये क्रेडिट न घेता तुम्ही जर समाजाचं भलं झालं, आंदोलनं नाही झाली तर राज्याचं भलं होतं. सरकार राज्यकर्त्यांना देखील वेळ देतो आपण. ते इतर विकासाचे विषय घेऊ शकतात. खरं, सामाजिक विषय जर हाताळला गेला तर उद्याची आम्हाला राज्याला मिळणारी पिढी जर सुशिक्षित, सामाजिक या सगळ्या गोष्टीतून परी झालेली मिळाली तर उद्या त्या राज्याच्या विकासाच्या हिताचंच काम करणार आहे. खरं, नक्कीच. तर मला असं वाटतं की प्रसाद लाड यांना गेली अनेक वर्ष मी ओळखते.